महिन्यात वाढत होते ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे। पण सध्या जर पाहायला गेलं तर दिवसेंदिवस सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळत आहे। आज तर सोन्याने घसरणीचा रेकॉर्डच तोडलेला आहे। आज फक्त सोन्याचे भाव घसरले नाही तर त्यासोबत चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरलेल्या आहेत। होय, आता सर्व काही माहिती आपण बघणार असून तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोने आणि चांदीच्या दरात अचानक झालेल्या घसरणीमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे। लोक म्हणू लागलेले आहेत की एवढी मोठी घसरण कसं काय झाली, कारण की ही जर घसरण तुम्ही बघितली तर तुम्हाला पण आश्चर्य वाटेल। मग आज सोन्याचे दर किती रुपयांनी कमी झाले, चांदीचे दर किती रुपयांनी कमी झाले, सर्व काही अपडेट आपण बघणार असून आता फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे। महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका। तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती। बघा, सोने आणि चांदीच्या दराबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला पण आश्चर्य वाटेल आणि तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात नेमके सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव किती रुपयांनी घसरले आहेत, किमती किती रुपयांनी कमी झालेल्या आहेत, ही सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। सध्या कल्पना देखील अशी कोणी केलीच नसेल की एवढ्या खाली आता जे आहे ते सोन्या चांदीचे भाव येतील का, कारण की सगळ्यांना वाटत होतं सोन्याचे भाव उलट आता वाढत जातील। काही जण म्हणायचे 2 लाखाच्या पुढे जातील, काही जण म्हणायचे 2.5 लाखाकडे जातील, पण तसं काही झालंच नाही। उलट दिवसेंदिवस आता सोन्याच्या दरामध्ये घसरण होऊ लागलेली आहे आणि सध्या होत असलेली घसरण ही काय 400 रुपयांनी 500 रुपयांनी नाही तर 1000 रुपयांची मोठी घसरण आता सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये आपल्याला बघावयास मिळत आहे। बघा, एकंदरीत जर विचार केला तर सोन्याच्या किमतीबाबत आज एक आता मोठा चमत्कार घडलेला आहे, ज्याची कल्पना कदाचित कुणीच केली नव्हती। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही टीव्हीवर, वर्तमानपत्रामध्ये, सोशल मीडियावर एकच बातम्या ऐकत होतात की जगात युद्ध सुरू झालंय, आता सोन्याचे भाव लाखाच्या पार जाणार, सोन्याचे दर खूप वाढणार, अशा बातम्या तुम्ही ऐकत होतात। पण आता तशा काही बातम्या येतच नाहीत, कारण की चित्र पूर्णपणे पलटलं असून उलट आता युद्धामध्येच सोन्याचे भाव एवढे घसरत आहेत की सगळ्यांना धक्काच बसलेला आहे। म्हणजेच की सोन्यासोबत चांदीच्या दरात पण मोठी घसरण आता होऊ लागलेली आहे आणि आज तर मोठ्या प्रमाणात सोन्याचे आणि चांदीचे भाव अचानक घसरले आहेत, त्यामुळे सगळ्या नागरिकांना आश्चर्य वाटू लागलेलं आहे। मग आता आज किती रुपयांची सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली, चांदीच्या दरात किती रुपयांची घसरण झाली, ही माहिती आता मी तुम्हाला दाखवतो। आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव आता आपण बघणार आहोत। आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि महत्त्वाचं म्हणजे व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे। आता या महिन्यामध्ये 50 ते 60 हजार रुपयांची मोठी घसरण अजून सोन्याच्या आणि चांदीच्या दरात बघायला मिळेल का, खरंच अजून मोठ्या प्रमाणात दर घसरतील का, व्यापाऱ्यांनी काय माहिती दिली ते पण आपण पुढे बघणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे। तर चला पाहूया। तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सर्व काही माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। बघा, आता युद्धाच्या बातम्यांमुळे सोन्याचे भाव वाढायला हवे होते असं सगळ्यांना वाटत होतं, कारण की सोनं युद्धाच्या वेळेस वाढत असतं, पण या वेळेस युद्ध पण सुरू आहे आणि उलट वेगळीच बातमी समोर आली की सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण सुरू आहे। बघा, सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर युद्ध सुरू झालं आणि भाव इकडे वाढण्याऐवजी पडू लागले। आज तर सोन्याचे दर अचानक घसरले असल्यामुळे सोनं घेणाऱ्यांची गर्दी बाजारात वाढू लागलेली आहे। बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोन्याचा भाव जास्त घसरला आहे त्या जिल्ह्यांची पण तुम्हाला मी नावं सांगणार असून तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आज नेमकी सोन्याच्या दरामध्ये किती रुपयांची घसरण झाली। कारण सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्यासोबत चांदीच्या दरात अचानक घसरण होऊ लागलेली आहे। आज किमती अचानक खाली आल्याने सर्व नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे। बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आज सोन्याच्या भावासोबत चांदीच्या भावात झाली घसरण। बघा, आता अशी माहिती समोर आलेली आहे की सोन्याचे आणि चांदीचे भाव 1000 रुपयांनी घसरू लागले। काल पण घसरण, परवा दिवशी पण घसरण आणि मागच्या 2 ते 4 दिवसापासून रोजच सोन्याच्या दरात घसरण होत आहे। बघा, आजचा सोन्याचा दर जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये काय भाव आहेत, सर्वात जास्त भाव सोन्याचे कोणत्या जिल्ह्यात कमी झालेले आहेत, तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर किती रुपयांनी कमी झाले, ही सर्व काय माहिती आता तुम्हाला बघायला मिळेल। त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून सर्व काही माहिती आता व्यवस्थितपणे तुम्हाला समजून जाणार आहे। तर चला आता आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघूयात। कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त भावामध्ये घसरण झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या किमती अचानक घसरत आहेत, सर्व काही माहिती आता तुम्हाला देणार असून त्यासाठी तुम्ही फक्त आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला।
तर या ठिकाणी बघू शकता आता मोठी घसरण एका जिल्ह्यांमध्ये नाही तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात घसरण झाली। आता 36 जिल्ह्यातील आपण अपडेट बघण्याचं काम करूयात किंवा त्यातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त घसरण झाली त्या जिल्ह्याची पण मी नाव सांगतो। जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यांमध्ये सोन्याचे आणि चांदीचे भाव किती रुपयांनी घसरले आहेत, आजच्या किमती काय आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सोन्याचे भाव आणखीन पडणार आहेत त्याबाबतची पण माहिती बघण्याचं काम आपण करणार आहोत। बघा आता खरंच भावामध्ये आणखीन मोठी घसरण येईल का? पुढच्या 10 ते 15 दिवसात 50 ते 60 हजार रुपयांची मोठी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या दरात खरंच होईल का? याबाबत व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ती पण माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। सध्या स्थितीला जर विचार केला तर सोन्याच्या दरात वेगवेगळ्या हालचाली सुरू आहेत। चांदीच्या बाबतीत तर बोलायचंच सध्या स्थितीला जर नको, कारण की चांदीचे दर हे मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की लोक म्हणत होते एक आणि सध्या स्थितीला जर विचार केला तर एक युद्ध सुरू होतंय आणि दुसरं बंद होतंय आणि लगेच युद्ध सुरू होतंय, मग यामध्ये सोन्याचे भाव आणखीन वाढतील असं आणि चांदीचे दर पण आणखीन वाढतील असं त्यांना वाटत होतं। पण तसं झालं का? तर काही झालंच नाही। जागतिक बाजारात अशा कोणत्या हालचाली झाल्या आहेत की त्यामुळे सोन्याचे आणि चांदीचे दर खाली घसरत आहेत। मोठी घसरण सोन्यासोबत चांदीच्या दरात सुरू झालेली आहे, ज्यामुळे सोन्याचे दर खाली आलेले आहेत। त्याचं नेमकं कारण काय आहे ते पण आपण बघणार आहोत। आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आजचे 22 कॅरेट सोन्याचे दर बघणार आहोत। 18 कॅरेट सोन्याच्या दरात किती रुपयांची घसरण झालेली आहे, नेमका काय बदल झालेला आहे, 24 कॅरेट सोन्यामध्ये काय बदल झालेला आहे, हे सर्व काही आता आपण जाणून घेणार असून तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। आता केवळ ही एक आता छोटीशी माहिती नाही तर सर्वात महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे, कारण की तुम्हाला कळणार आहे नेमकी सोन्या चांदीच्या दरात किती रुपयांची घसरण झाली। बघा आज बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सोन्याचे भाव सकाळूनच घसरायला सुरू झाले। सोन्याचे बाजार उघडले, सर्वांना वाटलं की आता सोन्याचे भाव वाढतील, कारण की बरेच जण म्हणत होते युद्ध आता वाढलं आहे आणि सोन्याचे भाव पण वाढणार आहेत, चांदीचे भाव पण वाढणार आहेत। पण तसं झालं नाही। युद्ध वाढलं आणि सोन्याचे दर आणि चांदीचे दर अचानक खाली पडू लागले। आज जर विचार केला तर महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा असेल, त्यानंतर पुणे असेल किंवा वेगवेगळे जिल्हे असेल, या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला सोन्याच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली। आज नेमका काय बदल झालेला आहे आणि किती रुपयांची मोठी घसरण सोन्याच्या दरात बघायला मिळालेली आहे ते बाजारभाव आता आपल्याकडे आलेले असून ते भाव काय आहेत आता मी तुम्हाला सांगण्याचं काम करणार आहे। आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। सोन्या आणि चांदीच्या दरातील सर्वात मोठी घसरण सध्या सुरू असल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। पण सर्वात मोठी घसरण आता ही बाजारामध्ये आल्याने सर्व जणांचं लक्ष आता सोन्याच्या बाजाराकडे लागलेलं आहे। सकाळी सराफा बाजार उघडला आणि सोनं घेणाऱ्यांची गर्दीच वाढली। जे लोक सोनं घेण्यासाठी जात नव्हते ते पण सोनं घेण्यासाठी जाऊ लागले, का तर सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे आणि सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागलं की एवढी मोठी घसरण कसं काय झाली। त्याची कारण बघायला गेलं तर सर्वांना आश्चर्यच वाटलं, कारण की अशी काय कारण आहेत की त्यामुळे सोन्याचे भाव आता खूपच तेजीमध्ये पडू लागलेले आहेत आणि यामुळेच आता ऐन लग्न सराईच्या वेळेमध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे। त्यांना आता सोनं घेता येत आहे आणि चांदी पण घेता येत आहे। बघा आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलेला आहे। मग चला आजचा ताजा सोन्याचा भाव काय आहे, व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, अजून किती दिवस घसरण राहू शकते की पुन्हा सोन्याचे दर वाढतील, याबाबत आता व्यापारी लोक पण काय म्हणतात ही पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून आता फक्त तुम्ही आपला हा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। बघा सर्वात मोठी माहिती आता समोर आलेली आहे। सध्या लग्न सराईचा हंगाम आहे। ऐन या हंगामामध्ये महाराष्ट्रातील घराघरात लग्नाची लगबग सुरू आहे। बघा अशा वेळी सोनं खरेदी करणं म्हणजे खिशाला मोठी कात्री लागण्यासारखं होतं। पण अनेक माता भगिनी चिंतेत होत्या की मुलीचं लग्न कसं करायचं, दागिने कसे घडवायचे, मुलाच्या लग्नासाठी कसे जे आहे ते सध्या स्थितीला दागिने म्हणजे जे काय सोनं लागत असतं ते आता कसं घ्यायचं असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये होता। पण बघा आजच्या या पडझडीमुळे त्या सर्व नागरिकांच्या चेहऱ्यावरती हसू आलेला आहे। सर्वजण म्हणत आहेत की आज घसरण झाली आणि आम्हाला खूपच मोठा दिलासा मिळाला, आम्हाला आता सोनं स्वस्तात मिळू लागलं आहे असं लोकांचं म्हणणं येऊ लागलं। बघा आता ज्यांनी असं ठरवलं होतं की सोनं घ्यायचंच नाही का तर भाव खूप वाढले आहेत, ते सुद्धा लोक आता सोनं घेण्यासाठी रांगेमध्ये उभा आहेत, का तर सोन्याच्या दरात खूपच मोठी घसरण झालेली आहे। बघा भाव वाढतील या भीतीने खरेदी थांबवली होती, त्यांच्यासाठी ही जणू काही निसर्गाने दिलेली लॉटरीच आहे। पण सावधान, ही घसरण किती
काळ टिकणार? उद्या पुन्हा भावात जी आहे ती वाढ होईल का, की सोन्याचे भाव आता पडतच जाणार आहेत? नेमके आता काय अपडेट आहे आणि खरंच आता सोन्याचे भाव आधीच्या सारखे जे आहेत 1 लाखाच्या खाली जातील का? याबाबत सोने व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते पण आता आपण बघणार आहोत. त्यासाठी मात्र तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर चला आता सर्व माहिती तुम्हाला सांगतो. आता त्यापूर्वी आपण काय करूयात, 18 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव काय आहेत, 22 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे काय भाव आहेत, 24 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे काय भाव आहेत हे जाणून घेऊयात. तर चला आता सर्वात आधी आपण हे जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आता आपण सोन्याचे दर, चांदीचे दर बघूयात. त्यानंतर व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण सांगतो. तर बघा आता या ठिकाणी चांदीचे भाव पण कोणत्या जिल्ह्यात किती रुपयांनी आज पडले आहेत ती पण माहिती समोर आलेली आहे. सर्वात आधी तुम्हाला आजचे ताजे चांदीचे दर सांगतो. त्यानंतर लगेच आता आपण ताजे सोन्याचे भाव काय आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये काय भाव मिळत आहे, किती रुपयांची घसरण झालेली आहे, बघा ती सर्व माहिती पाहण्यासाठी आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. तर बघू शकता या ठिकाणी मोठी माहिती आता समोर आलेली असून सोने आणि चांदीच्या दराबाबत मोठी माहिती आपल्याला बघायला मिळत आहे. बघा आजचा ताजा सोन्याचा आणि चांदीचा भाव या ठिकाणी पूर्णपणे जाहीर झालेला आहे. एकंदरीत जर विचार केला तर आता सध्या स्थितीला सोनं चांदीमध्ये मोठे बदल होऊ लागलेले आहेत. एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता सोनं आणि चांदी चांगलंच घसरलेलं आहे. आज जर चांदीचा भाव बघितला तर तो एकदम खाली आलेला आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर आता सोन्यासोबत चांदीचे भाव देखील आता घसरले आहेत. आता चांदीच्या दरात घसरण होऊ लागली आणि सोन्याच्या दरात पण घसरण होऊ लागली आणि सगळ्या जणांना आश्चर्याचं वाटू लागलं. एकंदरीत जर विचार केला तर आता सोने चांदी घेण्याच्या दुकानांकडे सगळ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती गर्दी केल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि अचानकपणे मोठ्या प्रमाणामध्ये सोने आणि चांदीचे भाव घसरू लागलेले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता आज देखील मोठी घसरण सोने आणि चांदीच्या दरात झालेली आहे. बघा आज जर विचार केला तर आता सोन्याच्या दरामध्ये सर्वाधिक मोठी घसरण मानली जात आहे. बरेच व्यापारी म्हणत आहेत की ही घसरण खूपच मोठी आहे, अशा पद्धतीची घसरण आम्ही कधीच बघितली नव्हती असं म्हणणं आता त्यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर विचार केला तर आता सोन्याचे भाव बघा आज किती रुपयांनी घसरले या ठिकाणी आपल्याकडे ती माहिती समोर आलेली असून ती देखील आता तुम्हाला मी सांगण्याचं काम करत आहे. तर चला आता ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय रेट आहेत ते आता या ठिकाणी मी तुम्हाला जे आहे ते दाखवण्याचं काम करतो. या ठिकाणी मोठी घसरण सोने आणि चांदीच्या दरात आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला आता ताजे सोने आणि चांदीचे भाव या ठिकाणी आपण पाहूया. बघा आता आज आलेल्या माहितीनुसार मोठी घसरण ही 18 कॅरेटमध्ये पण झालेली आहे, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटमध्ये पण झालेली आहे. सर्वात आधी चांदीचा दर 2,65,000 आज आपल्याला मुंबई या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर पुणे या ठिकाणी आजचा ताजा चांदीचा दर 1,44,000 रुपये 2,65,000 रुपये आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर जर विचार केला तर नागपूरमध्ये आजचा चांदीचा दर 2,65,000 आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठा बदल झालेला आहे. नाशिकमध्ये बघा, नाशिकमध्ये 2,65,500 रुपये चांदीचा 1 किलोचा दर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बघा आता सोन्याचे काय दर आहेत ते पण सांगतो. सोन्याचे दर तर खूपच घसरले आहेत. एवढी मोठी घसरण झाली की तुम्हाला वाटत पण नसेल की सोन्याच्या दरात खरंच एवढी घसरण झाली का. तर चला आजचे ताजे आता सोन्याचे भाव दाखवण्याचं काम करतो. तर बघू शकता या ठिकाणी सोन्याचे भाव मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर आणि अमरावती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत आणि सर्वात जास्त घसरण झाल्याने सगळे नागरिक हैराण झालेले आहेत. तर चला आता सोन्याचे भाव तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर बघा आता आज जर विचार केला तर मुंबई या ठिकाणी चांदीचा दर आपण बघितला तर आज 18 कॅरेट सोन्याचा दर मुंबई या ठिकाणी 1,18,500 आहे. पुणे या ठिकाणी 1,18,500 रुपयाचा आहे. तर मुंबई या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर 1,44,830. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,58,000 हा आपल्याला मुंबई या ठिकाणी बघायला मिळतोय. अशा पद्धतीचे सोन्याचे भाव आहेत. आता नागपूर या ठिकाणी 18 कॅरेट सोनं 1,18,510 रुपयांवर आहे. तर त्याच ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर 1,44,840 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,58,010 आपल्याला बघायला मिळत आहे. अशा प्रकारचा जे आहे ते नागपूर, नाशिकच्या आसपासच्या या भागांमध्ये सोन्याचे दर आणि चांदीचे दर आपल्याला बघायला मिळत आहेत. सध्या ही मोठी घसरण सोने चांदीच्या दरात आपण म्हणू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही. ही घसरण किती दिवस राहणार असा प्रश्न सर्वांच्या मनात असेल. तर आता ही घसरण कधीपर्यंत राहील हे फिक्स सांगता येत नाही. सोन्याचे भाव कधी पण बदलू शकतात. त्यामुळे सोनं खरेदी किंवा विक्रीचा निर्णय योग्य त्या तज्ञ
तज्ज्ञाशी विचारपूस करून जी आहे ती घेऊ शकता. काही गडबडीमध्ये कोणताही निर्णय घेणं चुकीचं राहू शकतं. अशीच अपडेट रोज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. धन्यवाद.